एक चहाचा स्टॉल चालवणारा तरुण ज्या पुण्यात हजारो चहावाले होते तिथे त्याने स्वतःचा ब्रँड तयार केला. हा आहे नवनाथ येवले यांचा प्रेरणादायी प्रवास. येवले अमृततुल्य नावाने त्यांनी चहा उद्योगात क्रांती घडवली. कसे ते आपण पुढे पाहूयात. नवनाथ यांचे वडील चहाचे दुकान चालवत होते, पण नवनाथ यांचं स्वप्न वेगळं होतं. चहा विकायचा नाही, चहा ब्रँड बनवायचा. 2011 मध्ये त्यांनी ठरवलं आता आपला स्वतःचा चहा हाऊस उभारायचा. 4 वर्षात त्यांनी फक्त एकाच गोष्टीचा अभ्यास केला, परफेक्ट चहा. ते म्हणाले चहा हा एक कला आहे आणि कला शोधायची असेल तर संयम लागतो. पहिलं आउटलेट सुरू झालं येवले टी हाऊस नावाने. स्वच्छता, एकसारखा चव, दर्जा आणि उत्तम सेवा हे त्यांचे 4 नियम. त्यांनी चहा विकला नाही, त्यांनी अनुभव विकला. आणि हाच अनुभव ग्राहकांनी उचलून धरला. सोशल मीडियावर प्रचार, फीडबॅक आणि लोकांची पसंती यामुळे ब्रँड झपाट्याने वाढू लागला. आज पुण्यात येवले अमृततुल्यचे अनेक आउटलेट्स आहेत आणि नवनाथ यांचं मासिक उत्पन्न आहे 12 लाख रुपये. एका साध्या कुटुंबातून आलेला तरुण चिकाटी, शिस्त आणि दूरदृष्टी यामुळे एक उद्योजक बनला. हा प्रवास आपल्याला सांगतो साध्या गोष्टीतही मोठेपणा निर्माण करता येतं. नवनाथ यांचं स्वप्न आहे येवले अमृततुल्यला भारतात आणि परदेशात पोहोचवण्याचं. तुम्हीही असाच विचार करा. छोट्या कल्पनांना मोठं व्हायला फक्त जिद्द लागते. जर ही कथा आवडली असेल तर झिरो टू CEO या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या अशाच प्रेरणादायी स्टोरीजसाठी सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.